नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चॅप्टर 3 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 आणि त्याच्यातला आपला पाठ चाललेला आहे रिप्रोडक्शन. आपण ह्यूमन रिप्रोडक्शन पाहत आहोत आणि आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजेच स्त्री प्रजनन संस्था आणि मानवी पुरुष प्रजनन संस्था ह्या पाहिलेल्या आहेत. आता त्याच्या पुढचा भाग बघायचा आहे. आपण हे पाहिलेलं होतं की स्त्रीचा ज्यावेळी जन्म होतो त्यावेळी त्या फिमेल चाइल्डमध्ये जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असते त्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये कित्येक मिलियन अशा oocytes म्हणजे फिमेल गॅमेट, अंडपेशी ह्या अगोदरच निर्माण झालेल्या असतात. परंतु ती स्त्री ज्यावेळी मॅच्युअर होते त्यावेळी साधारणपणे 10 ते 17 वर्षामध्ये ती मॅच्युअर होत असताना त्यामधल्या ह्या ज्या अंडपेशी आहेत किंवा oocyte आहेत त्या फर्टिलाइज होतात आणि तिला म्हणजे नवीन बाळाचा जन्म होतो. परंतु एक महत्त्वाची गोष्ट अशी की ज्यावेळी स्त्रीची प्रजनन संस्था कार्य करायची थांबते, when female reproductive system stops working, that phase is called as menopause किंवा त्याला रजोनिवृत्ती असं म्हणतात. Before some years of menopause, if the oocyte or egg cell is liberated and then it is fertilized by the sperm, then the child produced is having some abnormalities like Down syndrome in it. Oocytes released from ovaries during last few months nearing the age of menopause are 40 to 50 years old. रजोनिवृत्तीचे वय जवळ येतानाच्या शेवटच्या काही वर्षात अंडाशयातून बाहेर पडणाऱ्या अंडपेशी 40 ते 50 वर्ष जुन्या असतात. कारण स्त्री जशी जशी वयाने मोठी होत जाते तशा तशा त्या अंडपेशी पण वयाने मोठ्या होत जातात. त्या नवीन तयार होत नाहीत तर त्या जुन्याच असतात. स्त्रीच्या बरोबरच त्या पण तयार झालेल्या असतात. देअर ॲबिलिटी ऑफ डिव्हिजन हॅज बीन डिमिनिश्ड टिल नाऊ. त्यांची ॲबिलिटी आहे डिव्हिजन होण्याची क्षमता, विभाजनाची क्षमता कमी झालेली असते. ड्यू टू दिस दे कॅनॉट कम्प्लीट मिओटिक डिव्हिजन प्रॉपरली. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये मिओटिक डिव्हिजन म्हणजे गुणसूत्री विभाजन व्यवस्थितरित्या पूर्ण होत नाही. इफ सच oocytes आर फर्टिलाइज्ड, द न्यू बॉर्न्स प्रोड्यूस्ड फ्रॉम देम मे बी विथ सम ॲबनॉर्मॅलिटीज लाईक डाऊन सिंड्रोम. अशा अंडपेशी जर फलित झाल्या तर त्यापासून तयार होणारे अपत्य काही व्यंगांसहित जसे की डाऊन सिंड्रोम संलक्षण जन्माला येण्याची दाट शक्यता असते. आता या ठिकाणी मानवातली लिंग निश्चिती आपण पाहणार आहोत. आकृतीमध्ये आधी लक्ष केंद्रित करा. 3.19 मेल जो आहे, पुरुष आहे त्याच्या शुक्रपेशी आणि स्त्री आहे त्याच्या अंडपेशी, हे ती युग्मक आहेत. आता यामध्ये जर मुख्य पेशी घेतली की जी द्विगुणी होती किंवा डिप्लॉइड होती सेल, प्रथम डिप्लॉइड सेल असते आणि नंतर ती शुक्रपेशी हॅप्लॉइड होते. म्हणजे आधी ती द्विगुणी असते नंतर अर्धगुणी होते. मग द्विगुणी पेशीमध्ये किंवा डिप्लॉइड पेशीमध्ये 46 क्रोमोझोम्स आहेत, बरोबर. त्याच्यातले 2 क्रोमोझोम्स आहेत ते सेक्स क्रोमोझोम्स आहेत, म्हणजे लिंग गुणसूत्र आहेत 2. बाकी 44 सामान्य गुणसूत्र आहेत. मग ही जी लिंग गुणसूत्र आहेत ती पुरुषामध्ये X आणि Y ही आहेत, तर स्त्रीमध्ये कोणती आहेत? XX आहेत. मग ज्यावेळी ह्या एका शुक्रपेशीचं विभाजन 2 पेशीत होईल, हॅप्लॉइड पेशीत होईल, त्यावेळी पहिल्या पेशीचं काय असेल? क्रोमोझोम 22+X आणि दुसऱ्या पेशीचं काय असणार आहे? 22+Y. कारण एक लिंग गुणसूत्र इकडे एक गेलं आणि इकडे एक गेलं, त्यातलं दोन्ही असमान आहेत.
आणि त्याच्यामुळं दोन असमान युग्मक म्हणजे दोन असमान गॅमेट्स स्पर्म शुक्रपेशी शुक्राणू SPERM स्पर्म तयार होतात. परंतु स्त्रीमध्ये जे दोन तयार होतात त्याच्यामध्ये एकामध्ये एक एक्स जातो, दुसऱ्यामध्ये दुसरा एक्स जातो. त्यामुळे स्त्रीमध्ये व्हरायटी नाही, पुरुषामध्ये मात्र व्हरायटी आहे. आणि ज्यावेळी नवीन अपत्य जन्माला येतं त्यावेळी समजा शुक्रपेशीनं इथं 22+X वालं दिलं तर स्त्रीसुद्धा 22+X प्रत्येक वेळी देणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी 44+XX अशी क्रोमोझोमची रचना असणार आहे आणि त्यामुळं XX म्हटलं की काय स्त्री आहे. परंतु जर का पुरुषांनी 22+X देण्याच्या ऐवजी 22+Y हे स्पर्म दिला तर स्त्री काय प्रत्येक वेळी 22+X हेच देणार आहे आणि मग त्यांच्यामुळे 44+XY हे नवीन कॉम्बिनेशन तयार होणार आहे आणि मुलगा होणार आहे. म्हणजे यावरून आपल्याला काय कळतं आहे की मुलगा होणार आहे का मुलगी होणार आहे हे कुणाच्या क्रोमोझोमवर अवलंबून आहे? शुक्रपेशीतल्या म्हणजेच पुरुषातल्या Y क्रोमोझोमवर अवलंबून आहे. स्त्रीमध्ये Y क्रोमोझोम नाही, त्याच्यामुळं काही प्रश्न स्त्रीचा नाही. युग्मक तयार करणाऱ्या पेशींमध्ये गुणसूत्रांची संख्या द्विगुणी म्हणजेच 2n असते. त्यात अलिंगी गुणसूत्रांच्या 22 जोड्या आणि एक जोडी लिंग गुणसूत्रांची असते. म्हणजेच 44+XX हे स्त्रियांमध्ये किंवा 44+XY हे पुरुषांमध्ये. या पेशी अर्धगुणसूत्री विभाजनाने विभाजित होतात. यामुळे युग्मकांची गुणसूत्रांची संख्या 1:n राहते. म्हणजेच 22+X किंवा 22+Y. शुक्रपेशी 22+X किंवा 22+Y या दोन प्रकारच्या तयार होतात. तर अंडपेशी फक्त 22+X या एकाच प्रकारच्या तयार होतात. शुक्राणू आणि अंडपेशी ही दोन्ही युग्मके अर्धगुणसूत्री विभाजनाने तयार होतात. शुक्राणूंच्या बाबतीत ते वृषणामधून बाहेर पडण्यापूर्वीच त्यांची अर्धसूत्री विभाजनाची प्रक्रिया पूर्ण झालेली असते. परंतु अंडपेशींबाबत मात्र अर्धसूत्री विभाजनाची प्रक्रिया अंडाशयातून बाहेर पडल्यानंतरच अंडनलिकेमध्ये फलनाच्या वेळी पूर्णत्वास जाते. हा एक मोठा फरक आहे. आता या ठिकाणी या आकृतीमध्ये बघा, मेल स्पर्म म्हणजे शुक्राणू तयार करतो. पूर्ण जर पेशी असेल द्विगुणी डिप्लॉईड तर 44+XY आणि फिमेलमध्ये बघा एग सेल किंवा त्याला मराठीत अंडपेशी म्हणतात. पूर्ण द्विगुणी किंवा डिप्लॉईड पेशी असेल तर 44+XX. आता त्याच्यानंतर समजा स्पर्म गॅमेट्स तयार केले म्हणजे युग्मकं तयार केली तर बघा मेलमध्ये दोन प्रकार तयार होत आहेत आपोआप, 22+X आणि 22+Y. तर फिमेलमध्ये कोणते तयार होत आहेत? 22+X आणि 22+X. आता जर का रिप्रोडक्शन किंवा फर्टिलायझेशन होत असेल तर जर समजा पुरुषांनी पहिला दिला गॅमेट 22+X वाला 22+Y वाला दिला, तो मी इथं नंतर लिहिलेला आहे. 22+Y वाला गॅमेट इथं दिला पुरुषांनी आणि हा गॅमेट कुणाचा आहे? स्त्रीचा आहे. मग नवीन कॉम्बिनेशन कसं तयार झालं आहे? 44+XY आणि ते अपत्य काय असणार आहे? बॉय. आता समजा पुरुषांनी पण X वाला दिला गॅमेट आणि स्त्रीने तर X वालाच देणार आहे. त्याच्यामुळे हे X वाले दोन गॅमेट एकत्र येऊन 44+XX म्हणजे कोणता अपत्य असणार आहे? गर्ल चाइल्ड असणार आहे, मुलगी असणार आहे. तर तुम्हाला लिंग निश्चिती म्हणजे काय ते स्पष्ट करा असा प्रश्न विचारला जातो. त्यावेळी तुम्ही ही आकृती पण काढायची आणि ही स्लाईड पण हे पण सगळं लिहून काढायचं आहे किंवा ओके हे लिहिलं तरी चालेल. आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात सेक्स डिटर्मिनेशन. आता त्याच्यानंतर डेव्हलपमेंट अँड बर्थ हा भाग आहे. द झायगोट फॉर्म्ड आफ्टर फर्टिलायझेशन इन द ओव्हिडक्ट अंडरगोज रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन अँड एम्ब्रिओ इज फॉर्म. बघा आता झायगोट आहे तो झायगोट तयार झाला फर्टिलायझेशन नंतर आणि फर्टिलायझेशन कुठं झालेलं आहे? ओव्हिडक्टमध्ये म्हणजे अंडनलिकेमध्ये फलनाची क्रिया झालेली आहे आणि युग्मनज तयार झालेला आहे. हा युग्मनज मग मायटोसिस म्हणजे सूत्री विभाजन करून घेतो
आणि स्वतःची संख्या वाढवतो, सेलची संख्या वाढवतो आणि त्यापासून काय तयार होतो, एम्ब्रिओ हा तयार होतो. मीनवाईल इट इज पुश टोवर्ड्स युटेरस. हा जो झायगोट तयार झाला आहे, एम्ब्रिओ तयार होतो आहे, त्यावेळी तो काय केला जातो, त्याची क्रिया पुढं ढकलण्याची सुरू होते. स्वतःला अंडनलिकेतून तो पुढे गर्भाशयात आणतो, म्हणजे ओव्हिडक्टमधून तो युटेरसमध्ये येतो. वन्स इट रिचेस द युटेरस इट इज इम्प्लांटेड अँड फर्दर डेव्हलपमेंट ऑकर्स आफ्टर इम्प्लांटेशन. ज्यावेळी तो युटेरसमध्ये पोचतो त्यावेळी तो इम्प्लांट होतो त्याच्या वॉलवर, युटेरसच्या आतल्या वॉलमध्ये तो स्वतःला इम्प्लांट करून घेतो. इम्प्लांट म्हणजे रोपण करून घेणे, म्हणजे एकजीव होणे, ह्याला इम्प्लांट म्हणायचं. जसं मातीमध्ये बी पेरलं आणि काही दिवसांनी त्याला मुळं रूट फुटतात, त्यावेळी ते मातीमध्ये रुजतं, इम्प्लांट होतं. तसं हा इम्प्लांटेशन होतं त्याचं वॉलला. आणि मग फर्दर डेव्हलपमेंट ऑकर्स आफ्टर इम्प्लांटेशन, स्वतःला रोपण करून घेतो. An organ called as placenta is formed for supply of food material during the growth in uterus. युटेरसची वाढ युटेरसमध्ये ह्या एम्ब्रिओची वाढ होत असताना त्याला अन्न कुठलं असतं, तर तो काय थोडंच तोंडाने अन्न खाणार आहे का, नाही. मग त्यासाठी काय होतं, त्याच्या पोटामध्ये पोटाच्या म्हणजे लहान आतड्याच्या ठिकाणी त्याला एक छिद्र असतं आणि तिथून एक नलिका आपोआप निर्माण झालेली असते. आणि ती नलिका जी आहे ती आईच्या आतल्या गर्भाशयाच्या आतल्या भिंतीला, अस्तराला जोडलेली असते. आणि त्या ठिकाणी मग तिथून जो रक्ताचा प्रवाह आहे, अन्नाचा प्रवाह आहे, तो त्या बाळाच्या डायरेक्ट पोटात जात असतो. आणि नंतर जन्म झाल्यानंतर ती कापून टाकली जातात, त्यालाच आपण बेंबी म्हणतो. ॲन ऑर्गन कॉल्ड ॲज प्लासंटा, तर अशा प्रकारे त्याला प्लासंटा म्हणायचं. म्हणजे ती जी ट्यूब आहे त्याला प्लासंटा, आणि मराठीत त्याला अपरा असा शब्द आहे, अपरा, बघणार होतो आपण पुढे. आणि तिथून फूड मटेरियल त्याला सप्लाय होतं, ह्याला अंडरलाईन करायचं आहे. एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट इज कम्प्लिटेड ॲप्रॉक्सिमेटली विदिन 9 months आफ्टर द फर्टिलायझेशन. प्रत्येक प्राण्यामध्ये वेगवेगळा कालावधी असतो. मानवामध्ये 9 महिने असतो. फर्टिलायझेशन म्हणजे फलन झाल्यानंतर 9 महिन्यानंतर डेव्हलपमेंट पूर्ण होते. आत्ता जे सांगितलं ते सगळं आपल्याला मराठीतनं आहे, पुन्हा एकदा बघूयात. अंडनलिकेमध्ये फलनानंतर तयार झालेल्या युग्मनजाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होते व त्यापासून भ्रूण तयार होतो. या दरम्यान त्याचे मार्गक्रमण गर्भाशयाच्या दिशेने होत असते. गर्भाशयामध्ये पोचल्यानंतर तिथेच त्याचे रोपण होऊन पुढील वाढ व विकास होतो. गर्भाशयातील वाढीच्या काळात भ्रूणास अन्नपुरवठा करण्यासाठी अपरा नावाचा अवयव तयार होतो. फलन झाल्यापासून पुढे साधारणतः 9 महिन्यांच्या कालावधीमध्ये भ्रूणाची वाढ पूर्ण होते. आता ह्या ठिकाणी मानवी भ्रूण दाखवला आहे. 3 weeks ह्युमन एम्ब्रियॉनिक अँड फिटल डेव्हलपमेंट. फिटल म्हणजे गर्भाची वाढ. 3 weeks, 4 weeks, 5 weeks, 6 weeks, 7 weeks, 8 weeks, 9 weeks, 16 weeks, 26 आणि 38 अशा वेगवेगळ्या डेव्हलपमेंटल स्टेजेस आहेत. ही काही आकृती तुम्हाला काढायला येत नाही, परंतु तुम्ही जस्ट लक्षात ठेवा. आता पुन्हा एकदा ते मगाशी आपण पाहिलेला भाग आहे की पुरुष कसा जबाबदार असतो मुलगा होणे का मुलगी होणे याला. द मॅन इज टोटली रिस्पॉन्सिबल वेदर द कपल विल हॅव अ बॉय ऑर अ गर्ल चाइल्ड. ड्युरिंग झायगोट फॉर्मेशन मॅन कॉन्ट्रीब्यूट्स आयदर एक्स ऑर वाय क्रोमोझोम to the next generation, but woman contributes only XX chromosome to the next generation. At the time of fertilization, if X chromosomes comes from male, the child will be a girl, and if Y chromosome comes, then child will be a boy. Thinking of this, is it right to consider the mother responsible for a girl child? तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. हे चांगलं आहे का, बरोबर आहे का की आई कारणीभूत असते सगळ्या मुली होण्याला. वी ऑल मस्ट टेक एफर्ट्स टू स्टॉप फिमेल फुइटिसाइड. भ्रूणहत्या, स्त्री भ्रूणहत्या थांबवण्यासाठी आपण त्यासाठी खूप प्रयत्न केले पाहिजे. तुमच्या आसपास पण कुठल्या परिवारामध्ये किंवा कुठे जर काही प्रॉब्लेम अशा प्रकारच्या अत्याचार होत असतील तर तुम्ही त्याला स्पष्टपणे सगळं समजून सांगा आणि ही फिमेल फॉइटिसाइड म्हणजे स्त्री भ्रूणहत्या थांबवा.
आपल्या देशामध्ये खूप कमी मुलींची संख्या आता बनत चाललेली आहे आणि त्यामुळं मुलींवरचे अत्याचार वाढलेले आहेत. दाम्पत्याला मुलगा किंवा मुलगी होणे हे सर्वस्वी पुरुषावर अवलंबून आहे. जेव्हा युग्मक निर्मिती होते तेव्हा पुरुषांकडून लिंग गुणसूत्रांपैकी एक्स किंवा वाय गुणसूत्र पुढील पिढीत येते. स्त्रियांकडून मात्र एक्स गुणसूत्रच पुढील पिढीत येते. फलनाच्या वेळी जर पुरुषांकडून एक्स गुणसूत्र आले तर मुलगी होते आणि जर वाय गुणसूत्र आले तर मुलगा होतो. हे लक्षात घेता मुलगी होण्यासाठी स्त्रीला सर्वस्वी जबाबदार धरणे हे कितपत योग्य आहे? स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आता भ्रूणाची बघा प्रश्न आहे त्यावर आधारित, 9वीच्या पुस्तकावर आधारित आहे ॲक्च्युली हे. भ्रूणाची पूर्ण वाढ झाल्यानंतर मातेच्या पीयूषिका ग्रंथीतून कोणते संप्रेरक स्त्रवण्यास सुरुवात होते? तर ऑक्सिटोसिन हे संप्रेरक हार्मोन सिक्रीट व्हायला लागतं. काय कार्य ह्या ऑक्सिटोसिनचं बघा. या संप्रेरकामुळे स्त्रीच्या प्रजनन संस्थेतील कोणता अवयव आकुंचन पावण्यास सुरू होऊन बाळाचा जन्म होण्यास मदत होते? तर त्याचं नाव आहे गर्भाशय. ह्या ऑक्सिटोसिनमुळं काय होतं की गर्भाशय हा आकुंचन पावायला लागतो. म्हणजे पूर्ण वाढ झाली गर्भाची की ते अपत्य ते गर्भ म्हणजे बाळ बाहेर आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मग ह्या गर्भाशयाचं आकुंचन प्रसरण झालं की तो जो त्याच्या भिंतीवर रोपण झालेला आहे तो सुट्टा होतो आणि त्याच्यानंतर मग तो बाहेर येऊ शकतो. आणि त्याच्यासाठी गर्भाशय हा आकुंचन प्रसरण पावणं गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी आपोआप ऑक्सिटोसिन हे बाहेर पडतं हार्मोन. विच हार्मोन इज रिलीज्ड फ्रॉम पिट्युटरी ऑफ मदर वन्स द फिटल डेव्हलपमेंट इज कम्प्लिटेड? ऑक्सिटोसिन. फिटल म्हणजे गर्भाची, पिट्युटरी म्हणजे पिट्युटरी ग्लँड माहिती आहे तुम्हाला, मेंदूत असते. सगळ्या ग्लँडची ती प्रमुख आहे. अंडर द इफेक्ट ऑफ दॅट हार्मोन विच ऑर्गन ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्टार्ट्स टू कॉन्ट्रॅक्ट अँड देअर बाय बर्थ प्रोसेस पार्ट न्यूट्रिशन इज फॅसिलिटेटेड? पार्ट न्यूट्रिशन म्हणजे बाळाचा जन्म होणे आणि कुठला अवयव हा कॉन्ट्रॅक्ट होतो तर कुठला अवयव आहे? युटेरस आहे. आता त्यानंतर आपल्याला मेन्स्ट्रुअल सायकल हा भाग बघायचा आहे. मासिक पाळी त्याला मराठीत म्हणतात किंवा आर्तवचक्र किंवा ऋतुचक्र अशी त्याची नावं आहेत. यौवनावस्थेनंतर स्त्रीच्या प्रजनन संस्थेमध्ये काही बदल सुरू होतात. त्या बदलांची दर 28 ते 30 दिवसांच्या कालावधीने पुनरावृत्ती होत असते. या पुनरावृत्तीने होणाऱ्या बदलांना आर्तवचक्र किंवा ऋतुचक्र असे म्हणतात. म्हणजे दर 28 दिवसानंतर तोच बदल होतो, पुन्हा दर 28 दिवसानंतर तोच बदल होतो अशा प्रकारे. परंतु ही बदलाची प्रक्रिया पूर्ण महिनाभर चालू असते. या 4 संप्रेरकांच्याद्वारे या प्रक्रियेचे नियंत्रण होते. पुटिका ग्रंथी संप्रेरक, ल्युटिनायझिंग संप्रेरक, पित्तपिंडकारी संप्रेरक, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन अशी 4-5 संप्रेरक आहेत. त्यांच्याद्वारे ह्या मेन्स्ट्रुअल सायकलचं सगळं नियंत्रण होतं. आता पहिलं संप्रेरक बघा, पुटिका ग्रंथी संप्रेरक. याच्या प्रभावामुळे अंडाशयात असलेल्या असंख्य पुटिकांपैकी एका पुटिकेसह त्यातील अंडपेशीचा विकास होण्यास सुरुवात होते. ही विकसनशील पुटिका इस्ट्रोजेन संप्रेरक स्त्रवते. बघा काय होतं की पहिल्यांदा पुटिका ग्रंथी संप्रेरक स्त्रवलं जातं आणि त्याच्यामुळं अंडाशयामध्ये म्हणजे ओव्हरीमध्ये काय ओव्हरीमध्ये अनेक oocyte आहेत, अनेक एग सेल आहेत आणि त्याच्यामध्ये काय पहिल्यांदा पुटिका आहे, त्याला मराठीत इंग्लिशमध्ये फॉलिकल म्हणायचं. तर पुटिका आहे आणि त्या पुटिकेच्या आतमध्ये अंडपेशी आहे. तर त्या पुटिकेचा अख्ख्या फॉलिकलचाच विकास व्हायला सुरुवात होते आणि मग एकदा का विकास व्हायला सुरुवात झाली की तिच्यातून आपोआप इस्ट्रोजेन नावाचं संप्रेरक स्त्रवलं जातं. इस्ट्रोजेन हार्मोन इज सिक्रिटेड बाय दॅट फॉलिकल. इस्ट्रोजेन. आता ह्या इस्ट्रोजेनचं कार्य बघा. इस्ट्रोजेनच्या प्रभावाखाली गर्भाशय आहे त्या गर्भाशयाचं जे आतलं अस्तर आहे, आतली त्वचा आहे, ती त्वचा जाड व्हायला लागते आणि ती
जास्त जाड आणि म्हणजे मजबूत वगैरे व्हायला लागते. त्याला म्हणायचं अंतःस्तराची वाढ होणे. आणि पहिलीच वेळ असेल तर ती विकसित होते आणि जुनं असेल तर पुनर्निर्मिती त्याची होते. दरम्यानच्या कालावधीमध्ये अंडाशयात वाढणाऱ्या पुटिकेची पूर्ण वाढ होते. आता पुढचं बघा, पीतपिंडकारी संप्रेरक. मग आता समजा ही पूर्ण वाढ झाली तर पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून त्यातली जी अंडपेशी आहे ती अंडाशयाच्या बाहेर पडते आणि त्याला म्हणायचं अंडमोचन. इंग्लिशमध्ये त्याला म्हणायचं ओव्ह्युलेशन. अंडाशयामध्ये जो फुटलेला भाग आहे, फुटलेला जो भाग आहे पुटिकेचा, त्यापासून पीतपिंड नावाच्या बॉडीज तयार होतात आणि हे पीतपिंड पण उपयोगाचं असतं. हे पीतपिंड प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक स्त्रवायला सुरुवात करतं. म्हणजे पुटिकेची वाढ होते, पुटिका फुटते आणि पुटिकेच्या फुटलेल्या भागापासून पीतपिंड तयार होतं आणि ते पीतपिंड मग प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक स्त्रवायला सुरुवात करतं. आता प्रोजेस्टेरॉनचं कार्य काय बघा. प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तरातील ग्रंथी स्त्रवण्यास सुरुवात होते आणि असे अंतःस्तर भ्रूणाच्या रोपणासाठी तयार होते. म्हणजे एक लक्षात ठेवायचं की हे सगळे बदल कशासाठी चाललेले आहेत की नवीन जीव निर्माण व्हावा आणि वंश सातत्य चालू राहावं याच्यासाठी. मग त्या ठिकाणी त्यासाठी गर्भाशयाच्या आतलं अस्तर हे जाड केलं जातं, ते पोषक केलं जातं आणि की जेणेकरून त्या बाळाला व्यवस्थितरित्या त्याच्यात म्हणजे जशी काही गादी तयार होते बाळासाठी आणि दुसरं म्हणजे बाळाचं पोषण पण त्याच्याद्वारे व्यवस्थित व्हावं ह्यासाठी हे अंतःस्तर जे आहे ते अंतःस्तर व्यवस्थित त्याचं रोपण होतं. अंतःस्तराचं व्यवस्थित म्हणजे निर्माण होतं. त्याच्यासाठी प्रोजेस्टेरॉन आणखीन मदत करतो. आता मग काय होतं की समजा आता इथपर्यंत ठीक आहे. आता हे अंडपेशी आलेली आहे गर्भाशयात, गर्भाशयाच्या आतलं अंतःस्तर जाड झालेलं आहे, चांगलं झालेलं आहे, निरोगी व्यवस्थित. आणि तितक्यात जर शुक्रपेशींनी प्रवेश केला गर्भाशयामध्ये तर ह्या शुक्रपेशींचा आणि अंडपेशीचा संयोग होणार आहे आणि त्याच्यापासून युग्मनज तयार होणार आहे. हा युग्मनज कुठं रोपण होणार आहे? हा युग्मनज हा गर्भाशयाच्या अंतःस्तरामध्ये जो भरपूर वाढ झालेली आहे अंतःस्तराची त्याच्यावर त्याचं रोपण होणार आहे आणि नंतर बाळाची वाढ सुरू होणार आहे. परंतु जर समजा ह्या गर्भाशयामध्ये शुक्राणू आले नाहीत, शुक्रपेशी आल्या नाहीत, म्हणजेच अंडपेशीचं फलन झालं नाही, 24 तासात जर झालं नाही, अंडपेशी आल्यानंतर 24 तासात जर फलन झालं नाही तर पीतपिंड अकार्यक्षम होऊन त्याचे रूपांतर श्वेतपिंडात होते. मग हे जे पीतपिंड आहे त्याचं कार्य काय होतं? प्रोजेस्टेरॉन स्त्रवणे आणि अंतःस्तर जाड करणे. परंतु आता फलनच झालं नाही तर काही उपयोग नाही आहे. म्हणून 24 तास होऊन गेलेत आणि म्हणून पीतपिंड काय होतं त्यातलं अकार्यक्षम होऊन जातं आणि पीतपिंडाचं रूपांतर श्वेतपिंडात म्हणजे डेड पार्टमध्ये होतं. आणि त्यामुळे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ह्या दोन्ही संप्रेरकाचं स्त्रवणं थांबतं. का तर त्या ठिकाणी पीतपिंड जे आहे त्या पीतपिंडाचंच काम होतं की इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन निर्माण करणे, का तर अंतःस्तर चांगलं व्हावं. परंतु आता पीतपिंड नष्ट झाले श्वेतपिंडात, त्याच्यामुळं इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन्हीसुद्धा स्त्रवणं पूर्णपणे थांबतं. या संप्रेरकाच्या अभावामुळे गर्भाशयाचा अंतःस्तराचा ऱ्हास पावायला सुरुवात होऊन त्या अंतःस्तरातील उती आणि अफलित अंडपेशी योनी मार्गाद्वारे बाहेर टाकले जाते. बघा आता की गर्भाशयाचा जो आता फलन झालेलं नाही आहे, युग्मनज तयार झालेलं नाही आहे, म्हणजे आत्तापर्यंतची ही जी सगळी तयारी चाललेली होती गर्भाशयाची त्या तयारी सगळी व्यर्थ झालेली आहे. आणि त्याच्यामुळं मग पुन्हा काय केलं जातं, अंतःस्तराचं जे कातडं आहे ते खरवडून बाहेर काढून म्हणजे जसं स्वच्छ धुतलं जातं आणि पूर्णपणे ते सगळं जे डेड पार्ट आहे
की श्वेतपिंड आहे, अंडपेशी आहे, अफलित झालेली अंडपेशी आहे, अंतःस्तरातल्या उती आहेत, हे सगळं मग ह्या योनीच्याद्वारे बाहेर टाकून दिलं जातं. त्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होतो. हा रक्तस्राव 5 दिवस चालू राहतो. यालाच ऋतुस्राव किंवा मासिक पाळी असे संबोधतात. आता फिमेल रिप्रोडक्ट म्हणजे इंग्लिशमध्ये बघू. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अंडरगोज सम चेंजेस ॲट प्युबर्टी. प्युबर्टी म्हणजे मॅच्युरिटीचं एज आहे 10 ते 17पर्यंत. दोज चेंजेस रिपीट ॲट द इंटरवल ऑफ एव्हरी 28 to 28 days. Some changes occurs in female reproductive system after 10 years, after 10, that means in between 10 to 17 years, right from them to until menopause, up to menopause. बरोबर. तर मेनोपॉजपर्यंत हा बदल दर 28 दिवसांनी किंवा 30 दिवसांनी हा चालू राहतो. These repetitive changes are called as menstrual cycle. Menstrual cycle is a natural process controlled by 4 hormones. There are 4 hormones which control all these process throughout the month. पहिली म्हणजे कोणती आहे? पहिलं हार्मोन which is the first one, follicle stimulating hormone, FSH in short. Luteinizing hormone, LH. Estrogen, progesterone. वन ऑफ द, आता पहिल्यांदा बघा, पहिल्यांदा कोणता आहे तर वन ऑफ द सेव्हरल फॉलिकल्स इन द ओव्हरी स्टार्ट्स टू डेव्हलप अलॉंग विथ द oocyte प्रेझेंट इन इट अंडर द इफेक्ट ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनच्या प्रभावाखाली काय होतं? एक फॉलिकल म्हणजे ओव्हरीमध्ये अनेक फॉलिकल आहेत आणि त्या प्रत्येक फॉलिकलमध्ये एक एग सेल आहे, oocyte आहे, आणि ती जी फॉलिकल आहे ती फॉलिकल डेव्हलप व्हायला सुरुवात होते. कारण कशाचं प्रमाण काय जास्त वाढतं? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. दिस डेव्हलपिंग फॉलिकल सिक्रीट्स इस्ट्रोजेन. ही फॉलिकल इस्ट्रोजेन सिक्रीट करतं. एंडोमेट्रियम ऑफ द युटेरस स्टार्ट्स टू डेव्हलप ड्युरिंग फर्स्ट सायकल or regenerate during subsequent cycles under the effect of estrogen. बघा काय होतं? एंडोमेट्रियम म्हणजे मगाशी मराठीत मी सांगितलं की युटेरसच्या आतलं अस्तर आहे, त्याला एंडोमेट्रियम म्हणायचं. हे एंडोमेट्रियम जाड होतं, जाड व्हायला सुरुवात होते, डेव्हलप व्हायला सुरुवात होते. जर पहिली वेळ असेल तर ते निर्माण होतं, आणि जर नेहमीची वेळ असेल म्हणजे असं सारखं पुन्हा होत असेल तर ती रिजनरेट व्हायला पुनर्निर्मिती त्याची होते. मीनव्हाईल डेव्हलपिंग फॉलिकल कम्प्लीट्स इट्स डेव्हलपमेंट. दरम्यान काय होतं? हे फॉलिकल स्वतःची डेव्हलपमेंट पूर्ण करून घेतं आणि नंतर इट बर्स्ट अंडर द इफेक्ट ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन अँड oocyte इज रिलीज्ड. त्यावेळी त्याची वाढ पूर्ण झाल्यावर ल्युटिनायझिंग हार्मोन हे सिक्रीट होतं आणि oocyte आणि तो फॉलिकल फुटतो आणि त्याच्यामधून oocyte बाहेर पडते. दिस इज कॉल्ड ॲज ओव्ह्युलेशन. आता oocyte बाहेर पडल्यानंतर रिमेनिंग टिश्यू ऑफ द बर्स्ट फॉलिकल फॉर्म्स द कॉर्पस ल्युटेयम. आता oocyte बाहेर पडलेले म्हणजे एक सेल बाहेर पडलेले फुटून आणि उरलेलं जे काही कवच वगैरे असेल त्याच्यापासनं कॉर्पस ल्युटेयम तयार होतं. कॉर्पस ल्युटेयम स्टार्ट्स टू सिक्रीट प्रोजेस्टेरॉन. हे पुढं आणखीन एक हार्मोन तयार होतं. एंडोमेट्रियल ग्लँड सिक्रीट देअर सिक्रिशन अंडर द इफेक्ट ऑफ प्रोजेस्टेरॉन. मग एंडोमेट्रियम जे आहे त्या एंडोमेट्रियममध्ये काही ग्लँड असतात, काही सेल ग्लँड म्हणून काम करतात. तर ह्या सेल काय करतात रे? प्रोजेस्टेरॉन सिक्रीट करायला सुरुवात करतात. कशामुळे? कॉर्पस ल्युटेयममुळे. सच एंडोमेट्रियम इज रेडी फॉर इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ. आणि त्यामुळं मग ते जे अस्तर आहे, तो जे एंडोमेट्रियम आहे तो तयार होतो. कशाला तयार होतो? गर्भधारण करायला तयार होतो. इफ oocyte इज नॉट फर्टिलाइज्ड विदिन 24 hours, कॉर्पस ल्युटेयम बिकम्स इनॅक्टिव्ह. आता समजा ह्या क्षणी म्हणजे एकदा का ओव्ह्युलेशन झालं आहे की 24 तासाच्या आत स्पर्म आला नाही बॉडीत युटेरसमध्ये, किंवा स्पर्म आला
तर लगेच फर्टिलायझेशन होणार आहे आणि झायगोट तयार होणार आहे आणि त्या एम्ब्रिओची वाढ होणार आहे. परंतु ह्यामध्ये जर स्पर्मच आला नाही, म्हणजे फर्टिलायझेशन जर झालं नाही, तर ते मगाशी तयार झालेलं कॉर्पस ल्युटेम जो होतं ते इनॅक्टिव्ह होतं आणि त्याचं रूपांतर कॉर्पस अल्बिकॅन्समध्ये होतं. ड्यू टू दिस सिक्रिशन ऑफ इस्ट्रोजेन अँड प्रोजेस्टेरॉन स्टॉप्स कम्प्लिटली, आणि त्याच्यामुळं इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ह्यांचं कम्प्लिटली स्टॉप होतं सिक्रिशन, कारण आता काही उपयोग नसतो त्याच्यामुळे. एंडोमेट्रियम स्टार्ट्स टू डिजनरेट इन ॲब्सेन्स ऑफ दीज टू हार्मोन्स. मग आता जर का स्पर्म आलेला नाही आहे, त्यामुळे झायगोट तयार झालेलं नाही आहे, 24 तास पण होऊन गेलेले आहेत, आता हे सगळं केलेली तयारी सगळी टाकून द्यायची आपल्याला. त्यामुळे एंडोमेट्रियमसुद्धा टाकून द्यायचं आहे, त्या फॉलिकलचे पार्ट काय कॉर्पस ल्युटेम वगैरे ते सगळं टाकून द्यायचं आहे, आणि अल्बिकॅन्स वगैरे हे टाकून द्यायचं आहे, आणि एग सेलसुद्धा टाकून द्यायचे, म्हणजे oocyteसुद्धा टाकून द्यायची आहे. टिश्यूज ऑफ डिजनरेटिंग एंडोमेट्रियम अँड अनफर्टिलाइज्ड ओव्हम आर डिस्कार्डेड आउट थ्रू वजायना, आणि मग हे एंडोमेट्रियम वगैरे सगळं वजायनामधून टाकून दिलं जातं. दिस इज अकंपनीड विथ कंटिन्युअस ब्लिडिंग. ब्लिडिंग कंटिन्युअस अप्रॉक्सिमेटली फॉर 5 years. दिस इज कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुएशन, आणि हे 5 दिवस चालू राहतं आणि त्याला मासिक पाळी असं म्हणतात. तर इथपर्यंत आपला हा भाग आत्ता झालेला आहे, ह्याचा नीट अभ्यास करा.